नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात मेहनत असून पैसा टिकत नाही, घरात सतत वाद, आजार, ताणतणाव वाढतोय, कामात अडथळा येतोय, प्रगती थांबते, तर मित्रांनो, आज मी सांगणार आहे असा वास्तुदोष जो 99% लोकांच्या घरात असतो आणि लोकांना तो दोष आहे हेही माहीत नसतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी देणार आहे एक सोपा उपाय जो लगेच परिणाम दाखवतो. वास्तुदोष म्हणजे काय? मित्रांनो, वास्तुदोष म्हणजे घरात असलेली अशी चूक जी ऊर्जेचा प्रभाव, पॉझिटिव्ह एनर्जी अडवते. घर सुंदर असलं, मोठं असलं, पण जर ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहत असेल तर घर समृद्धी देत नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा दोष लोक स्वतःच रोज करत असतात. 99% लोकांचा कॉमन दोष. आता जर विचार करा, घरात शिरताना तुम्ही काय पाहता? प्रवेशद्वाराशी काय ठेवलेलं असतं? पायाखाली काय येतं? हो, मी बोलतोय प्रवेशद्वाराबद्दल. आणि इथेच असतो 99% लोकांचा सगळ्यात मोठा वास्तुदोष. मेन वास्तुदोष, प्रवेशद्वाराजवळ घाणेरडा फाटलेला डोअरमॅट. बहुतेक घरांमध्ये डोअरमॅट जुना असतो, धुळीने भरलेला असतो, फाटलेला असतो किंवा महिन्यान धुतलेला नसतो. वास्तुशास्त्र असं म्हटलं आहे, ज्या ठिकाणी पाय लागतो तिथूनच घराची ऊर्जा ठरते. जर पहिल्याच पावलावर नकारात्मक घाण, अडथळा, तर घरात काय येणार? त्याचे परिणाम. हा एक दोष असल्यामुळे घरात पैसा येऊन जातो, नोकरीत अडचणी येतात, व्यवसाय चालत नाही, घरात कारण नसताना वाद, आजारपण वाढतं, मानसिक अस्वस्थता आणि लोक म्हणतात नशीब खराब आहे, पण खरं कारण दारातच अडलेलं असतं. अजून 3 हिडन दोष. दोष दुसरा, प्रवेशद्वारामागे कचरा, चप्पल, भंगार. दोष तिसरा, नाव फलक नसणे किंवा तुटलेलं असणे. दोष चौथा, प्रवेशद्वार नेहमी बंद, अंधारात असणे. हे सगळे दोष मिळून घरात ऊर्जेचा गळा घोटतात. सोपा पण पॉवरफुल उपाय. आता उपाय लक्षात ठेवा. नवीन स्वच्छ डोअरमॅट ठेवा. गडद लाल, हिरवा, तपकिरी उत्तम. आठवड्यातून किमान 1 वेळा धुवा. प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. दारावर नाव फलक लावा. संध्याकाळी दिवा किंवा लाईट सुरू ठेवा. एवढंच करा आणि 21 दिवस निरीक्षण करा. जर तुमच्या घरात हा दोष असेल तर आजच सुधारणा करा, कारण लहान बदलच मोठी प्रगती देतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून असे लपलेले वास्तुसत्य मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. धन्यवाद.